पुढची एक महत्त्वाची अपडेट येते अमरावतीमधून। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरचीमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे। नगर परिषद शाळेच्या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये हा बिघाड झालेला आहे। तर मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या सध्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। अवघा अर्धा तासच मतदान प्रक्रियेला सुरू झालेला असतानाच आता तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि ईव्हीएम मशीन हे बंद पडलेलं आहे। अंजनगाव सुरजीमधील ही घटना आहे। अमरावतीच्या अंजनगाव सुरजीमध्ये मतदान प्रक्रिया पार पडते आणि यामध्येच आता ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झालाय आणि याच संदर्भातले अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण सध्या आपल्या सोबत आहेत। प्रणय, अवघा अर्धा तास झालेला आहे आणि त्यातच ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झालाय, काय उपाययोजना करण्यात येत आहेत? नक्की आकांक्षा, अंजनगाव सुरजीची नगरपालिकेची निवडणूक पार पडते। नगर परिषद शाळा जी आहे या ठिकाणी 8 मतदान केंद्र आहे आणि या 8 मतदान केंद्र 3 मतदान केंद्र जो आहे या ठिकाणी 15 मिनिटाच्या नंतरच ईव्हीएम मशीनमध्ये काही तांत्रिक बिघाड झाली आणि त्यामुळे तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी जे अधिकारी आहे ते मतदान केंद्रामध्ये आलेले आहे आणि नेमकं तांत्रिक काय अडचण आली ते दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे। परंतु यामुळे जे मतदारांच्या जी रांगा आहे त्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। 15 ते 20 मिनिटं झाले मतदान प्रक्रिया पूर्णपणे बंद झाली। आपण काही मतदारांशी बोलूया। 15 मिनिटं झाले मशीन बंद पडलेली आहे, काय सांगाल? काही नाही, मशीन चालू झाली पाहिजे लवकर आणि लाईन कम झाली पाहिजे। आपण बघू शकतो की लवकरात लवकर मशीन सुरू व्हावी अशी मतदारांची मागणी। या दृश्यामध्ये आपण जर बघितलं तर जे आतमध्ये मतदान जी प्रक्रियेची जी सुरू होती सुरळीत, परंतु तांत्रिक बिघाडमुळे ती मशीन बंद पडली। आता जे अधिकारी आहे ते आतमध्ये जाऊन जे दुरुस्ती करताय आणि लवकरच मतदानाला सुरुवात होईल अशी अपेक्षा या मतदारांना आहे आणि अधिकारी सुद्धा आतमध्ये आपल्याला या दृश्यामध्ये पाहायला मिळेल की जी तांत्रिक बिघाड झालेली ती बिघाड दुरुस्ती करण्याचं काम युद्ध पातळीवर जे अधिकारी आहे ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अगदी धन्यवाद प्रणय या संपूर्ण माहितीसाठी। तर हे मतदान केंद्रामध्ये काहीसा तांत्रिक बिघाड झालेला आहे, ईव्हीएम मशीनमध्ये हा तांत्रिक बिघाड झालाय आणि हा सोडवण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।